सुट्टीमध्ये काय काय करायचं, काय काय नाही, हा तुमच्याकडे खूप मोठा प्रश्न असतो. तर उन्हामध्ये आई तर काही बाहेर जाऊ देत नाही, मग काय करायचं? यासाठी मी तुमच्यासाठी अजून एक छान गंमत घेऊन आलेली आहे. आता ती गंमत काय आहे ना, ती तुम्ही पहा बरं का. तुमच्याकडे वर्तमानपत्राचे कागद येतात की नाही? वर्तमानपत्र येतं, असं येतं की नाही? त्या वर्तमानपत्रामध्ये छान छान चित्र आलेली असतात. हे बघा, वेगवेगळी मुलांची चित्र, मुलं पाण्यामध्ये पोहतायत, ही अशी चित्र आलेली असतात की नाही? काही काही देवांची चित्र येतात, काही काही छोट्या छोट्या प्राण्यांची चित्र येतात. हे बघा, असं भाऊला भाऊलीच्या लग्नात काय 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 अशी वेगवेगळी छान छान चित्र तुमच्याकडे आपल्या वर्तमानपत्रामध्ये येत असतात. काही कॅलेंडर्स पण असतात, त्या कॅलेंडर्सवर पण सुंदर सुंदर चित्र असतात. हे बघा, सगळी गणपती बाप्पाची, अष्टविनायकातली चित्र आहेत, सुंदर सुंदर चित्र आहेत बरं. काही हे असे वेगवेगळे कॅलेंडर्स असतात. अशी खूप चित्रांची कॅलेंडर, पेपर्स असे खूप असतात बरं का आपल्याकडे. मग त्याचं काय करायचं आपण? ते आपण टाकून द्यायचं का? तर नाही. आता मी काय करणार आहे, आता मला हे चित्र मिळालेलं आहे, हो की नाही? हे बघा, हे पाण्यामध्ये मुलं पोहत आहेत. हे चित्र मला खूप आवडलं आहे, मला मिळालेलं आहे. मग हे चित्र मी काय करणार? पेपरमधनं कटिंग करून घेणार. तुम्हाला आवडतं की नाही कात्रीशी खेळायला? पण खेळताना जरा जपून बरं का, चित्र कापताना जपून कापायचं. जी मोठी मुलं आहेत ना, त्यांना पटकन कापतात. जी छोटी मुलं आहेत की नाही, त्यांनी आपल्या आईबाबांकडनं असं चित्र कापून घ्यायचं. हे बघा, मी कापतीये कात्रीने, असं चित्र कापून घ्यायचं. अशी वेगवेगळी चित्र जमवायची बरं का. अशी खूप चित्र साठली ना, की एक गंमत करायची आपल्याला. रोज आईबाबांचं, आपल्या दादाचं, ताईची मदत घेऊन असं काहीतरी वेगवेगळं करायचं. म्हणजे मग सुट्टी पण आनंदात जाते आणि आईचा आपल्याला ओरडा पण मिळत नाही. उन्हामध्ये खेळतो म्हणून आई ओरडत पण नाही. हे घर बसल्या असं खूप छान आपल्याला काय काय करता येतं. हे बघा, असे मी पेपरचे बरेचसे कटिंग करून ठेवलेले आहेत इथे माझ्याजवळ बरं का. वेगवेगळी चित्र आहेत. हे बघा, हे गर्दीचे आषाढी एकादशीच्या वारीचं चित्र मिळालं होतं मला. हे एका माकडाचं चित्र मिळालं होतं पेपरमधून. हा कोण आहे? हा झेब्रा आहे, हरिण आहे. अशी प्राण्यांची चित्र पण येतात बरं का पेपरमध्ये. हे बघा, ही अशी सगळी चित्र गोळा करून ठेवायची. मी तुम्हाला मगाशी म्हणलं की नाही, कॅलेंडरमधली चित्र असतात, गणपती बाप्पाची वेगवेगळी चित्र मिळतात आपल्याला. ही अशी चित्र सगळी गोळा करायची. आपल्याकडे जुनी पुस्तकं असतात की नाही, त्या पुस्तकांना काय करायचं, ती पुस्तकं काही काही वेळेस नको असतात किंवा मोठे मोठे पुठ्ठे असतात, ते नको असतात आपल्याला. मग ते पुठ्ठे असे मोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती ही अशी छान छान चित्र चिकटवून द्यायची. हे बघा, अशी छान छान चित्र ह्याच्यावरती लावून द्यायची. फेविकॉलनी चिकटवून द्यायची ही चित्र अशी. आणि मग ही चित्र चिकटवल्यानंतर काय होते माहिती का, एक छानशी चित्राची, आपल्या चित्राची एक प्रकारचं पुस्तक तयार होतं आपल्या चित्रांचं. हे बघा, हे कसं मी पुठ्ठ्याला चिकटवलंय. हा पुठ्ठा आहे मागे आणि ह्याला पुढे काय लावलंय, आषाढी एकादशीचं पंढरपूरचं चित्र लावलेलं आहे. अशी वेगवेगळ्या चित्रांचे आपण संग्रह करू शकतो. हे बघा, हे कुठलं चित्र आहे? हे चित्र आहे युद्धाचं, कारगिल युद्धाचं चित्र आहे हे. अशी वेगवेगळी चित्र आहेत. हे कॅरम आहे, हे खेळाचं चित्र आहे. मग आता काय करायचं, अशी प्रत्येक याची चित्र आहेत ना, त्याचा संग्रह करायचा. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत, अशी पिशवीमध्ये चित्र भरायची. इकडे वरती नाव द्यायचं, क्रीडा, खेळाची चित्र, गणपती बाप्पाची चित्र, अशी नावं द्यायची. मी अशी एक चित्रपुस्तिका केलेली बरं का, तुम्हाला दाखवते. हे बघा, प्राण्यांची चित्र आहे. ही आहे प्राण्यांची चित्र. दिसली वेगवेगळी? हे बघा, इथे प्राणी आहेत वेगवेगळे. अशी आहे
कॅलेंडरमधनं काढून काढून ही चित्र लावलेली आहेत. हां, विसरी अशी तुम्ही एक घरी पुस्तिका करू शकता. अजून एक पुस्तिका तयार केलेली आहे बरं का मी चित्रांची. ही पेपरमधनं काही मिळाली आहेत. हे बघा, हे पेपर कटिंगची चित्र आहेत. हे बघा, दिसत आहेत पेपर कटिंगची अशी चित्र लावलेली आहेत. उंच बिल्डिंग, अशी या चित्रांच्या पुस्तिका तुम्ही करू शकता. हे लहान मुलांसाठी झालं. पण पहिली दुसरीच्या मुलांनी काय करायचंय तर अभ्यासाचे कटिंग मिळतात वेगवेगळे. येतात पेपरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, छान छान गोष्टी येतात. पहिली दुसरीच्या मुलांसाठी येतात, कोडी येतात. ती कोडी सुद्धा मुलांनी कापून कोड्याची एक पुस्तिका अशी वेगळी बनवायची आहे. तर बालमित्रांनो, या सुट्टीमध्ये तुम्ही छान छान खायला करायला शिकायचं आहे, छान छान अशा पुस्तिका करायला शिकायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणायला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला शिकायच्या आहेत. तर कराल ना आम्हाला ही मदत? आम्ही तुमच्यासाठी ही छानसा व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. पण तुम्ही तो बघायचा आणि त्याच्यानंतर मग या गोष्टींना सुरुवात करायची. धन्यवाद.